मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा चिमुकला सील आपल्या आईसाठी रडताना तुम्हाला दिसतोय. तर झालं असं की त्याची आई गंभीररित्या जखमी एका जाळ्यात ती अडकून राहिली होती आणि पूर्णपणे तिच्या अंगातून रक्तस्राव होत होता. हे पाहून हा चिमुकला आपल्या आईच्या मदतीसाठी कोणीतरी धावून यावं या अपेक्षेनं बचाव पथकातील कर्मचाऱ्याकडे त्यानं धाव घेतलेली होती आणि बचाव पथकातील कर्मचाऱ्यासमोर तो रडताना तुम्हाला दिसतोय. आपल्या भावना लपू शकत नाही. तो माझ्या आईला वाचवा अशी हाक तो बचाव पथकातील कर्मचाऱ्यासमोर तो करतोय. काही क्षणानंतर बचाव पथकातील कर्मचारी देखील या चिमुकल्या सीलच्या आईच्या मदतीला धावण्यासाठी बचाव पथक देखील तिथं गेलेलं आहे. तिथे गेल्यानंतर मात्र बचाव पथकातील त्या कर्मचाऱ्यांना एक आव्हान होतं की त्या आईला कसं पकडायचं, कारण की तिच्या शरीरातून भरपूर प्रमाणात रक्तस्राव होत होता. तिच्या अंगातून रक्त वाहून जात होतं आणि अशा वेळी तिच्या शरीरात पूर्णपणे हे जाळं गुंतून गेलं होतं. तिला नीट हालता देखील येत नव्हतं. बचाव पथकातील कर्मचाऱ्यांना पहिलं आव्हान होतं की तिला पकडायचं कसं. त्यावेळी त्यातील बचाव पथकातील कर्मचारी हे शांतपणे गुपचूपपणे तिथे हळूच जाऊन तिथे बसलेले होते. त्या आईला पकडण्यासाठी त्यांनी सापळा रचला होता. काही क्षणानंतर त्यांनी त्या आईला पकडलं, तिला कैद केलं. कैद केल्यानंतर तिला बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी कैचीनं जो तिच्या शरीरात जो गुंतलेला धागा होता किंवा ते जाळं होतं ज्यामुळे तिच्या अंगातून रक्तस्राव होत होता, पहिल्यांदा ते रक्तस्राव तिनं थांबवण्यासाठी ते पहिल्यांदा त्यांनी जाळं काढण्याचा प्रयत्न केला. एक कैची घेतली आणि तिच्या अंगामध्ये जे खोलपर्यंत शरीरामध्ये घुसलेलं जाळं होतं तिने सावधानतेनं अगदी हळुवारपणे ते जाळं काढून घेतलं आणि त्या आईची त्या जाळ्यातून सुटका केली. असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. खरं सांगायचं झालं तर आजपर्यंत जेवढा आपण व्हिडिओ पाहिलं त्यात आपण हेच पाहिलं की आई आपल्या मुलासाठी जीवाची पर्वा न करता लढू शकते किंवा प्रत्येक संकटाला सामना करू शकते असं आपण व्हिडिओ पाहिलं. आणि ते खरं देखील आहे. आई आईच असते, मात्र आपली जी मुलं असतात ती देखील आपल्या आईवर तितकंच प्रेम करत असतात जितके आई आपल्यावर प्रेम करत असते. आई आईच असते किंवा मुलं ही मुलंच असतात, कारण की ती प्राण्यांची असो किंवा माणसांची असो भावनाही एकच असतात आईबद्दलच्या किंवा मुलाबद्दलच्या. असं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं. एक उत्तम उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. आईचं आणि एक मुलाचं आणि मुलाचं आणि एक आईचं. ते खरोखरच पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. आपल्या आईची सुटका होण्यासाठी त्यानं बचाव पथकातील कर्मचाऱ्याकडे ज्यावेळी त्यानं हाक मारली त्यावेळी त्याच्या डोळ्यातून निघणारे जे अश्रू होते ते पाहिल्यानंतर असं वाटतं की भावनिक करणारा हा तो क्षण होता. हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि या SS स्पोर्ट चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.